मी तुम्हाला आज यूट्यूबच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती देत आहे आणि ही माहिती तुम्हाला एक महिनाभर पुरेल अशी आहे. पहा, मी आज तुम्हाला कॅलेंडरचा अभ्यास करून, पंचांगाचा अभ्यास करून पूर्ण माहिती देत आहे आणि ही माहिती बरेच शास्त्रज्ञ देत नाही. तर ही माहिती मी आज तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून देत आहे. ज्यांना कोणाला ही माहिती आवडली तर सबस्क्राईब करा आणि या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला याच्या पुढेही खूप अशी उपयुक्त माहिती मिळणार आहे. एकच नाही, एकच कंटेंट नाही, तर आपलं मल्टिपल असं चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे. तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पंचांग, तुम्हाला शेतीविषयी माहिती, पाऊस पाण्याविषयी माहिती, तुम्हाला आरोग्याविषयी माहिती, शिक्षणाच्या बाबतीतली काही माहिती, कोणत्या परीक्षेची माहिती, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचे प्रयत्न करीन. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फायद्याचं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. तर असो, हे माझ्या चॅनलची ॲडव्हर्टाईज. आणि आता मूळ मुद्द्याकडे येऊ. मी तुम्हाला जी महिनाभरासाठी पुरेल अशी महिनाभरासाठी जी शिदोरी आहे ती जी सांगणार आहे ती आहे, आपला जे ग्रह आहे, पंचतत्वापासून बनलेला जे आपला निसर्ग आहे, अग्नी, वायू, तेज, नभ, आकाश, पृथ्वी, आणि त्यातला जो एक ग्रह आहे तो राहू. आणि त्या राहू ग्रहाबद्दल बऱ्याचशा लोकांना शंका येते आणि त्या राहू ग्रहाबद्दलच मी आज तुम्हाला महिनाभर पुरेल अशी माहिती देत आहे. तर त्या राहू ग्रहाचा जो काळ असतो तो काळ अतिशय महत्त्वाचा असते आणि ते प्रत्येक वाराच्या दिवशी प्रत्येक निश्चित टायमावर तो वार येत असतो. म्हणून मी तुम्हाला आता, आजचा रविवार 1 तारीख, तर 1 तारखेची माहिती अशी आहे की 1 तारीख संध्याकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत हे राहू काळ येत आहे. तर या राहू काळामध्ये 4:30 ते 6 पर्यंत कोणतेही शुभ कार्य करायचे नसते. शुभ कार्यासाठी घरातून प्रस्थान करायचं नसते. तर हे काळ लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवसचा काळ सोमवार, तर सोमवारी तुम्ही सकाळी 7:30 ते 9 या वेळेत कटाक्षाने कुठे शुभ कार्यासाठी म्हणा किंवा शुभ कामासाठी जाण्याचे टाळा. आणि 9च्या नंतर आपण कधीही कुठेही जाऊ शकतो. त्याच्यानंतर मंगळवार दुपारी 3 ते 4:30 हा काळ आहे आणि या काळात पण कुठे जाण्यासाठी टाळा अशी माझी विनंती राहील. आणि बुधवार दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत हा राहू काळ आहे आणि राहू काळात बाहेर जाण्याचं, विशेषतः म्हणजे शुभ कार्य करण्याचं किंवा शुभ कार्याला जाण्याचं किंवा शुभ कार्य आयोजन करण्याचं, जसं की लग्न पाहणे, लग्नतीत, मुहूर्त, वीर खाणणे, हे जे असे जे आपले मेन हमेशाचे जे कामं आहेत, हे कामं आपण टाळण्याचे प्रयत्न करावे आणि टाळसाल अशी मला अपेक्षा आहे. आणि गुरुवार 1:30 ते 3 वाजेपर्यंत, गुरुवारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत राहू काळ आहे. हा दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आराम करा आणि घरीच राहावं. ही माझी ऑफिसचं काही अडचण नाही. ऑफिसला तुम्ही गेल्यानंतर काही अडचण नाही. ऑफिस हे चांगलंच असते. त्याच्यानंतर शुक्रवार सकाळी 10:30 ते 12 शुक्रवारचा दिवस, हे टाईम लक्षात ठेवा. 10:30 ते 12 हे राहू काळ आहे आणि या राहू काळात आपल्याला शुभ कार्य, शुभ प्रसंग कुठं जायचं असेल तर जाण्याचं टाळा. फक्त 1.5 घंट्याचा टाईम असतो आणि राहू हा अत्यंत घातक असतो. त्याच्यामुळे राहू काळामध्ये कुठं जाण्याचं टाळावं. आणि शेवटचा शनिवार 9 ते 10:30 असे, या शनिवारी पण 9 ते 10:30 शुभ कार्य करण्याचे टाळावे. शुभ कुठं आपल्या शेतामध्ये काहीतरी शुभ वीर खाणणे, बोर खाणणे, आपल्या घराचा वास्तू करणे किंवा लग्न विवाह किंवा साखरपुडा किंवा आपण जे
शुभ कार्य करतो तर ते शुभ कार्य करण्याचे टाळावे एवढीच माझी सर्व यूट्यूब फॅमिलीला विनंती. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि तुमचा असाच कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि याही व्हिडिओला प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.